एकदम माझ्या मित्रांनो घरच्या गायचा आणि घरच्याच बैलाचा गाय. तर मग ह्यांच्या त्या मापाचा होता. पोपटनाला दिला का नाही गिरी म्हणते बघा बगाड वाडायला त्यांचंही एक नंबर काम केलं बैलानं. त्या बैलाचीच आहे पैदास. म्हणजे बैल चांगला असेल तर गाय पण म्हणजे चांगले होणार. फरक पडतो. बैल चित्र कोसा म्हणजे कोसा बैल पूर्ण आमच्याकडे म्हणजे भागा चालतो. इथल्या ज्या गाय आहेत ना म्हणजे सगळ्या अशा देखण्या आणि तोंडाला लांब लचक आणि ज्या आहेत म्हणजे एका ठिकाणी अशा गायी दिसत नाहीत, बघायला खूप रेअर आहे, तुम्ही बघा भेटत नाही. अगदी चित्रा मोरा कोसा केला चवक शेपूट कांबळ पाय कसा येतं शेपूट मापात असावं. लय बी जाड आणि लांब नको अगदी टाच लांडा शेपूट आणि मार्गदर्शन काय वडील आहेत आमचे अगदी 100%. म्हणजे कायमच ह्यात आहेत अगदी लहानपणापासून आजोबापासून. त्यामुळे मित्रांनो आपण आटपाडीमध्ये विलासप्पा यांच्या दावणीला आलो आणि त्यांच्याकडे हा गोट्यात गाय बघताय. त्यांच्याकडे पहिल्यापासूनच एकदम जातीवंत गाय आहेत आणि अजूनसुद्धा आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण अधिक माहिती सांगा. हा नमस्कार. विलासराव विष्णू पाटील आटपाडी. व्यवसाय म्हणजे कसं शेतीचा आणि गाय गाय बघत आम्ही शेती करतो. डाळिंबाग ऊस आणि खिल्लार जनावर शेती म्हणजे खिल्लार जनावर. खिल्लार जनावर तुमच्याकडे आहेत तर कधीपासून सुरुवात केली, कशी सुरुवात केली? आमच्या वडिलापासून म्हणजे आजोबा पंजोबापासून गाय जाईल पहिल्यापासून आहेत गाय. तुम्ही म्हणजे खिल्लार क्षेत्रात किंवा शेतीच्या क्षेत्रात कधीपासून म्हणजे करताय? मी लहानपणापासून शाळा मला ते 7वी 8वीतून सोडली आणि वडिलांच्या बरोबर यात्रेला जाणार खिल्लार जाणार आणि गाय असं ह्या क्षेत्रावर आणि बागाचं. सुरुवातीला तुमच्या टायमिंगला कोणती गाय होती वगैरे काय माहिती आहे का? ती सुरुवात तुम्ही कशी केली की ती एका गायपासून वगैरे काय? सुरुवातीला ही गाय एक होती आणि आता ती मी लहान होतो तेव्हाच्या गाय वारले ती लहान म्हणजे आणखी एक. ह्यामध्ये तुमच्या दावणीच्या गाय आहेत आपल्या जुन्या आहेत ह्या दोन गाय जुन्या आणि खाणीचे चांगले आहेत. आणि कसं वर्णन म्हणजे चित्रामोरा कोसा खिलार ह्या गायीवर आपण बघू शकतो म्हणजे चित्रपान जवळजवळ सर्रास सगळ्याच गायींच्या ह्याच्यावरती कपाळावरती जातीवंत गाय आहेत. आता सध्याला किती गाय आहेत? आता बारके मोठे 25-30 आहेत की वासर 5 कोंड आहेत लहान आहेत 5. आता एवढ्या जास्त प्रमाणात गाय आहेत तर यांचं म्हणजे ब्रीडिंगसाठी वळूंचं वगैरे सिलेक्शन कसं करतात? आता काय पहिला आपल्याकडे होतच पण आता वर्ष 1.5 वर्ष झालं पहिलं नसल्यामुळे ते संतोष कदमचं आणतो पिंपरीचं त्या बैलाकडूनच गाव म्हणजे आता याच्यात सगळे वासर आहेत ते 50% त्यांच्याच बैलांचे त्यांच्या बैलाचे. ह्या गायींचं म्हणजे दिनक्रम वगैरे कसं आहे काय? दिनक्रम कसा आहे गायींचा म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचं कसं नियोजन? हा सकाळी 9ला सुटतो आम्ही. पावसाळ्यात असल्या तर दुगून येते पावसाळ्यात काय टेन्शन नाही. उन्हाळ्यात असलं की सकाळी सोडायच्या 12 वाजता घरी येते त्या 12-1ला आलं का वैरण टाकायची वाळली वैरण टाकली फिरून खाली बसलेली हौदा पाणी पिते पुन्हा तिथून तेलला न्यायची. तिथून नेली का 5-5:30ला घरी आणतो शेडवर आणि बांधायचे. आणि वेलेले आहेत ते त्यांना भरडा वगैरे असतो. दूध देणारे 4 गाय आहेत त्या. ह्या गायींचं दूध पण घरी खायसाठी वगैरे वापरतात? सगळ्याच काढू देत नाही त्या पण एक सवय लावली 4 गाय आहेत. माळाला हिंडणाऱ्या गायांचा तर थोडाफार फरक राहतोच. हा माळाला हिंडणार आहे त्यांचा खिलार म्हणजे कसं होते अगदी म्हणजे ते करणारच काम आहे. हे गायींची म्हणजे वासरं वगैरे विक्रीसाठी कोणीकडे नेता काय इथं घरूनच घरूनच विक्री होती काय ते खरसुंडी करणे यात्रेला आणि घरून जरा पुनवाली असते पुनवाली एकांना देखना निघाल तर आपण ठेवतो. आता परवा मळणगावाला दिलाय चांगला देखना पण दिलाय दुसरा.
एवढ्या गायींमध्ये एखादा ओळ वगैरे काय ठेवलाय का तुम्ही काय आता नाही घ्यायचंच आहे. हा. एक 1.5 वर्ष झालं बैल नाही घ्यायचं म्हणतोय आता 1.5-2 वर्ष होत आली. काय डोक्याला लागणार मग एखादं जर घ्यायचं कोणाचा असं डोक्याला बसला मग ते 5 लाख 9 लाख 7 लाख म्हणजे त्यांना विकायचं नसतं म्हणून एवढी किंमत आहे हा त्याची. समजा 2-2.5-3 लाखापर्यंत आपण घेऊ असं डोक्यात आहे. तर तसं काय लागणार डोक्याला घ्यायच चाललंय. हे म्हणजे तुमच्या दावणीला पहिल्यापासून खूप ओळ होऊन गेले हो हो. आणि जातीवंत ओळ होऊन गेले, त्यांची वासरं सुद्धा देखील आहेत. त्यांच्याबद्दल माहिती सांगा की सुरुवातीला तुमच्याकडे म्हणजे ओळूची सुरुवात तुम्ही कशी केली ती जरा सांगा. म्हणजे मी लहान असताना आपल्याकडे बैल होतीच. नंतर म्हणजे ह्याचा एक बैल आणला होता खेमलापूर म्हणून नाही कर्नाटकमध्ये. सुरुवातीला आपण एक एकांना आणला होता. हां एवढा महाग बैल कुणीच घेतला नव्हता आणि 3 वेळा तिथे गेलो. ते द्यायचं नाही मग 2 लाख द्या नाही माझा आता विकायचं नाही असं बोलत होतं. मग ते बापूंचा मित्र घेतला आम्ही गेलो एक अकाउंटला घेतला ते आणला. 2-3 वर्ष गाया धावल्या. पुन्हा नेले वासर चांगली पडली. पुन्हा बावधनचे नानाने तो नेला 2 लाखाला. त्याच्यानंतर एक नंबर टॉपचे. त्याच्यानंतर कुठला ओळ झाला का? त्याच्यानंतर हारोगिरीतने एक आणला होता. हारोगिरीतनं आणल्याला ते बी 6 दातीपर्यंत होता जुळलाच आपल्यात. त्याची वासरं पुनवालेली नाही. मग तो तुम्ही ज्या टायमिंगला म्हणजे ओळू आणले तर त्या टायमिंगला असं वंशावळ वगैरे काय होतं का, म्हणजे ओळू बैल कसा आहे ते त्याच्यावर जास्त भर देत होते? वंशाळ प्रमाण आता जरा वाढले. त्यावेळेला त्याची जात कलर टॉप चवक शिपूड अंग म्हणजे वशीन लहान असावं सगळ्याच बाजू बघायच्या. म्हणजे ओळू बघताना जे म्हणजे तुमच्या टायमिंगला जे वडीलधारी माणसं किंवा तुमचे जे मार्गदर्शक होते तर ती कसं म्हणजे सांगत होते की ओळू कसा असला पाहिजे, त्याच्या म्हणजे त्याच्यात कुठले कुठले गुण पाहिजेत आणि त्याच्या वासरांसाठी तो कसा चांगला असेल ते जरासं माहिती सांगा त्याच्याबद्दल. राहणीमान कडक बैलाचं कडक म्हणजे अगदी पहिलं कानाची ठेवण पाय कान चवक शिपूट असं आणि कोसा खिलार शिंगाची बाजू अशी असावी म्हणजे अगदी टॉपमध्ये सगळे बट्ट वगैरे तांबड नसावे गळाबरोबर. तर म्हणजे ओळूंचा खुराक कसा असायला पाहिजे की ते गायींवरती म्हणजे जास्त दिवस टिकले पाहिजेत, त्याच्यासाठी खुराक कसा असला पाहिजे, व्यायाम कसा असला पाहिजे? व्यायाम गाडीला झोपायलाच पाहिजे थोडा किंवा असा नांगरला पण कोळवाला झोपला तरी 2 तासभरच तेवढा. त्याला लय बाकीच्या बैलांनी सांगून चालत नाही. मग खुराक 2 टाइम भरडा दूध अंडे ते बी वातावरण बघून. उन्हाळ्याचा दिवस असेल तर मग ते नकोच आहे. थंडीचा दिवस असेल तर दूध अंडी पाजतो आणि पाजत होतोच पाजले ठेवू आपण स्वतः. दूध अंडी म्हणजे थंडीच्या दिवसात म्हणजे जरा जास्त म्हणजे त्यांना इम्युनिटी पॉवर वापरते. ह्या गायींना म्हणजे लसीकरण वगैरे काय कोणते कोणते केलेत काय? लाळीची इंजेक्शन करतोच हां आणि ते हे जे काय ते लंपीसाठी काय? लंपीचं केलं ते घेवाय. लाळीची परवाच घेतली. परवा तरी 8-10 दिवस झाले असतील इंजेक्शन करून सगळ्या. ह्यांचं उन्हाळ्यात म्हणजे खास करून आहे ना एवढं जास्त प्रमाणात गाय आहेत म्हणजे जनावरं उन्हाळ्यात सांभाळणं खूप म्हणजे अवघड काम असते. तर ह्यांचं बरोबर आहे. ह्यांचं म्हणजे उन्हाळ्यात नियोजन कसं असते, वैरणीचं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींचं? उन्हाळ्याचं 9ला सोडली का नाही माळाला फिरून येते ती. पाणी प्यायला इथं हौद आहे. हौदाला पाणी पिऊन आम्ही वल्ली वैरण काय घास गवत तोडतो खायच टाकतो. ते कॅम्बाळ येत आहे जे वाळलं एक 4 कोवळं त्याच्या हिशोबाने समजा 4-5 कोवळं नेऊन टाकले त्या खाऊन तिथे 3 तास बसते. पाणी प्यायचं कोणाला पाणी प्यायचं उठणार उठणार तिथं असं आहे. पावसाळ्यात काय मग लवकर सोडले का 12 वाजेपर्यंत झोप दे. एक 4 महिने 1 नंबर वैरण टाकावं लागत. पावसाळ्यात म्हणजे जनावरांना इथं तुम्ही क्षेत्र पण घेतलंय चरायसाठी? हा स्वतःच आहे आणि चरायसाठी शेजारच घेतो आपलं. समजा कोणाचे 10 एकर आहे त्याला 5,000 दिले तर 2,000 दिले तर समजा 10,000 दिले तर 10 एकर आहे असं क्षेत्र भरपूर घेतले. ह्यांना वर्षाला समजा खर्च किती होत असेल की पूर्ण लेबर वर्क म्हणा खाण्याचा पिण्याचा तरी? लेबरचाच खर्च आणि काय बाकीचं नाही एवढा वाटत नाही तसा. म्हणजे लेबर म्हणजे माणूस पाहिजे 100%. मग वेली गाय का त्यांना आपण भाडा वगैरे देतो वैरण किंवा कुट्टी म्हणजे असते नियोजन असते व्यवस्थित. ह्यांचं वर्षातून उत्पन्न किती भेटत असेल साधारणतः, म्हणजे वार्षिक उत्पन्न गायांचं जर काढायचं म्हटलं तर म्हणजे शेण वगैरे गोमूत्र विकून किंवा वासरांचं विकून वगैरे तरी किती होत असेल साधारणतः? नाही चांगलं होते की असं काय आम्ही अंदाज काढला नाही. पण एखादं कोण काय होते चांगला ऐकला तर ₹1,00,000 लिखतो 50,000ला 70,000ला. एखादा जरा
बट्ट्याचा बट्ट्याचा, जन्म. हा. सगळाच टॉपचा जन्म टॉपचं नाही. जाणं. समजा 20-25 हजारला विकतो. गोमूत्र आपल्या शेतीसाठी एक नंबर आहे. एक नंबर सगळ्यात फायदा ते जास्त आहे गोमूत्राचा गोमूत्र. तो म्हणजे इथं विक्रीसाठी असतंय का तुम्ही असं नाही, शेतकऱ्यांना नाही. देता? सगळं घरी शेतीला. आणि शेण किती पडत आपल्या शेती भरपूर आहे. हम्म. शेणाचा फायदा होतो ना चांगला. विक्रीचा विषय नाही. कोणतरी येऊन नेतात केंड वगैरे असे मला 5 लिटर पाहिजे 10 लिटर पाहिजे कोण बॅरल नेतोय न देत कुणालाच काहीच म्हणत नाही आणि विकतच नाही. तर आपल्याला आहे ना म्हणजे ह्या सगळ्या गायींबद्दल माहिती सांगा की कुठली गाय किंवा आता कुठल्या बैलावरती गाभण वगैरे काय असं आहे किंवा खाली वासरू वगैरे त्याच्याबद्दल माहिती सांगा. ह्या गायपासून आपण सुरुवात करूया. त्या गायबद्दल आपल्याला माहिती सांगा. पहिली आहे ती ती सध्या काय गाप घालवत नाही ते हम्म. म्हणजे जरा जास्त वय झाले हा. त्यामुळे त्याला आता 2 वर्ष झालं गापच घालवत नाही. ती गाय आहे ना जरा म्हणजे वेगळा तिचा म्हणजे माठ दिसतोय तर ती म्हणजे कुठून घेतलेली आहे काय नाही, घरची? घरच्यातलीच आहे. घरच्याच गुराची. तो म्हणजे घरच्याच बैलाची आहे का असं काय नाही नाही, घरच्याच ती घरच्या बैलाच्या ही घरच्या ही पोपणाला दिला बावधनला बैल दिलता हा हा. म्हणजे त्या बैलाची ही पाडी. हा म्हणजे गायींना शिंग आणि यांचं अंग जे आहे, ते म्हणजे वळूसारखं मोठं लाट आहे धिप्पाड गाय. दिप्पाड हो. तर मग ह्यांचं बैल त्या मापाचा होता. हा हा. बावधन पोपणाला दिला का नाही गिरी म्हणते ती बघा हा, बावधन हा. बगाड वाडायला त्यांचंही एक नंबर काम केलं बैलानं. हम्म. त्या बैलाचीच आहे पायतात. म्हणजे बैल चांगला असेल तर गाय पण म्हणजे चांगले होणार. होय होय फरक पडतोय 100%. हम्म. तर ह्या गायबद्दल माहिती सांगा जरा. ही त्याच बैलाची गाय हम्म. थोडा कलर मध्ये फरक झाला एवढा आणि थोडा त्याच बैलाची. सो मित्रांनो हे जुन्या गाय आहेत म्हणजे जुनी जी बैल होती आणि जे जुन्या जाणकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी ओळू बैल होती त्यांच्या पैदाशी आहेत. अशा पैदाशी आत्ताच्या बैलांच्या खूप कमी पडत आहेत. हे बघू शकता हे खूप म्हणजे कमी दावणीला तुम्हाला हे बघायला भेटतं. हे म्हणजे तुम्ही आता इथं सगळ्या गाय बघतो तर यांचा म्हणजे कलर यांचं म्हणजे कपाळाव कलर किंवा त्यांची ती कानाची ठेवण वगैरे आणि पाठीमागा अंगावरती पण कलर आहे. तर म्हणजे ह्याच्याबद्दल काय सांगता येईल की हा कलर म्हणजे खूप रेअर कलर आहे. हो, नाही चांगलाच केला. कोसा खिल्लार जे आपण म्हणतो का नाही अगदी कोसा म्हणजे ह्या गाय आहेत त्या म्हणजे प्रॉपर जे आटपडी खिल्लार म्हणतात ते हा आठपाडी खिल्लार त्या मानदेशी खिल्लार आटपडी खिल्लार त्या टाईपमध्ये येतात. त्या टाइप मध्ये. ह्यामध्ये काय कालवडे वगैरे काय आता सध्याला विक्रीस आहेत का म्हणजे कोणाला पाहिजे असतील तर? नाही आहेत की 4 पाडे द्यायचे ते 2 ठेवायचे त्या 4 द्यायचे ते. म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे कालवडीत तर ते विकता का म्हणजे असं म्हणजे फुकट म्हणजे पहिले कसं देत होते एकमेकाला नाही तसं नाही देत? बरोबर आहे पहिले देत होते. आता आम्ही एकाने समजा लय भेडच मित्र आलं तर तसे देतो मी पण विकतो. ह्यातली एखादी गाय वगैरे प्रदर्शनाला वगैरे तुम्ही म्हणजे ट्राय केली होती का नेली होती का काय? काय होते न्यासाठी गाय आपल्याकडे आहेत म्हणजे न्यायला काय नाही पण ते कधी माणसात नेले ते आपले यात्रेत म्हणा बाजारात किंवा प्रदर्शनाला त्यामुळे ती भीती वाटते. आता ती एक नेलती तेवढी जरा तब्येत नाही ती प्रदर्शनाला ती नेलती एक. आता ही गाय बी न्यायची डोक्यात होतं पण आपण बाहेरच काढली नाही तेव्हा. ही गाय किती वेताची आहे ही सध्या? ही आता 2 येत झाली की ही दाताला जुळली असेल आता ही म्हणजे वयान म्हणजे हिचं माप वगैरे मोठं होईल का? असेल 7 किंवा 8 जुळली असेल एखादी हिचं माप म्हणजे मोठं होईल का अजून म्हणजे थोडं एवढं? मोठं होणार की. म्हणजे साधारणतः गायींचं म्हणजे माप किती वयापर्यंत मोठं होतं काय सांगता येईल का असं? नाही होय होय 6-10 पर्यंत होती की मोठं 6-10 व्यवस्थित. तर सांभाळणे तब्येत राहते जर सांभाळणे. तुमच्या म्हणजे इथल्या ज्या गाय आहेत ना म्हणजे सगळ्या अशा देखण्या आणि तोंडाला लांब लचक आणि ज्या आहेत म्हणजे एका ठिकाणी अशा गायी दिसत नाहीत बघायला खूप रेअर आहे तुम्ही भेटत नाहीत. ह्या गायींपासून पैदास करण्यासाठी मग बैलाला तुम्ही सिलेक्शन कसं करता म्हणजे की ह्या बैलापासून जर समजा ह्या गायीला बैल जर दाखवलं तर वासरू कसं पडेल वगैरे ह्या अगोदर तुमचं नियोजन असते का म्हणजे ऑन द स्पॉट तुम्ही? नाही अगोदरच समजा आता त्या गायला कोणता बैल अगदी चित्रा मोरा कोसा केला चवक शेपूट कांबळ पाय कसा येतं शेपूट मापात असावं लय बी जाड आणि लांब नको अगदी टाचला आणला शेपूट. गायांचे म्हणजे कान वगैरे एकदम बारीक आहेत नाही तर ते म्हणजे असं गायवरच असते का वासरांचं का बैलावर पण डिपेंड करते? नाही गायवर बी असते की गाय आणि बैल मग त्यातनं निघते एखादी वस्तू अशी.
हे आता गायींचं कसं दूध वाढवण्यासाठी लोक दुधाच्या वंशावळीचा वळू शोधत आहेत. म्हणजे दूध का वाढलं पाहिजे गाईचं. तर असं तुम्ही काय म्हणजे एखादं असं हे ठेवलं आहे का टार्गेट की गायींचं ह्या माळ रानाला हिंडणाऱ्या गायींचं दूध वाढलं पाहिजे, त्यासाठी एखादं दुधाच्या वंशावळीतलं वळू किंवा आपल्या गायींवर असं ट्राय करून बघू असं काय म्हणजे डोक्यात आहे का भविष्यात काय करायचं? नाही तसं काय नाही. दूध वाढवण्यासाठी काय फक्त आपल्याला समजा त्याचं पोट 2 टाइम भरडा किंवा 1 टाइम बोललं 1 टाइम वाढलं म्हणजे त्याचं पोट भरून त्यात दूध वाढतंय त्याचं असं. तर ही जी बसलेली कालवड आहे ती म्हणजे तिला आता कपाळावरती कलर वगैरे यायला लागला आहे, तोंडाला वगैरे शिंगाला वगैरे एकदम देखणी कालवड आहे. तर ती कुठल्या बैलाची जरा त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा आपल्याला. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल तर सांगा, नाही तर म्हणजे ठीक आहे. हे संतोषच्या बैलाचीच आहे होती असं. आपल्या घरच्या बैलाची घरच्या बैलाची महादेव गांड्याला बैल दिलता. काय झालं 6 दाती बैल तोपर्यंत ठेवला म्हणजे आत्ता. मग काय झालं तो बैलाचा मारायला लागल्यावर तो विकल्यावर पुन्हा आपण 2 दिवसाला घेतलाच नाही. ते आपल्या घरच्या बैलाची होती. आणि ही अलीकडची कालवड ती घरच्या बैलाची. आता भविष्यात म्हणजे तुम्ही विकतच ओळख घेणार आहे का घरच्या गायींचं वगैरे काय असं? नाही आता घरच्या गायांचा ओळख व्हायला लय वेळ लागणार आहे. म्हणजे जास्त दिवस जाणार आहे. नाही विकत घेणार की. ती पलीकडची गाय आहे तिला म्हणजे दुधाचं प्रमाण जास्त म्हणजे तर कितीपर्यंत म्हणजे दूध वगैरे निघत असेल किंवा 2-2.5 काढतो म्हणजे कामापुरतंच काढतो जास्त? कामापुरतं. वासरू असते ती खोंड असते ती पाडी जरी असली तरी बाबा 100% मिळत नाही. गाय पण चांगली हे घरच्या म्हणजे कळपातली आहे ना? कळपातले आजोबापासून गाय आहेत आमच्या. हां त्यामुळे नवीन केलं ते असं काय नाही. 4थी पिढी. ह्याच्यात तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं की गाय असं सांभाळायच्या किंवा कारण मी म्हणजे बऱ्याचशा तुमच्या मुलाखती वगैरे बघितलेत, तुमच्या दावणीचे ओळख वगैरे बघितलेत. मी म्हणजे तुमच्याकडून मुलाखत घ्यायच्या अगोदर ते व्हिडिओज बघत होते की तुम्हाला तुमच्याकडून काय माहिती मला काही घेता येईल. तर त्याच्यात मी तुमचे ओळख वगैरे बघितलं तर एकदम म्हणजे टॉपचे ओळख एकदम चांगली ओळख. कोण गेलेत बैल चांगली बैल मिळत होते ना सगळंच. ते आता जर डोक्याला लागना मग मित्र म्हणतात की कधी बैल घेताय घे झालं तरी ते काय होते कोणा हित असं आहे तसं आहे म्हणत जरा थांबलोय. घेणार 100% घ्यायला डोक्यात आहे. आणि मार्गदर्शन काय वडील आहेत आमचे अगदी 100%. म्हणजे कायमच ह्यात आहे ते अगदी लहानपणापासून आजोबापासून. त्यामुळे काय म्हणजे घरीच तुमच्या म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटलं आणि तालीम चांगलीच तयार झाली. तुमच्या वडिलांचं पण नाव सांगा की जेणेकरून विष्णू ज्ञान पाटील आटपाडी ते होते त्यांच्याकडे पहिल्यापासून बैल कायम बापूंला आमच्या वडिलांना महाराष्ट्र कर्नाटक 100% ओळखणार. कुठेही नाव काढा म्हणजे बाबा विषय निघाला आटपाडीचा का विष्णू पाटील आमच्या ओळखी असं. आणि अजून मी म्हणते तसं. हे तुमच्या वडिलांच्या पाठीमागं तुम्ही चालवलंय. होय होय आता तुमच्या पाठीमागं तरुण पिढी आहेच पाठीमागे इकडे दिसते. ते दादा तुमच्याबद्दल जरा आपल्याला माहिती सांगा. नमस्ते, मी हर्षवर्धन विलासराव पाटील राटपाडी. आपलं शिक्षण वगैरे काय चालू आहे काय जॉबला वगैरे? नाही, शिक्षण शेतीच करतोय मी. हां आणि आता शेतीच करतो. मित्रांनो बघा आता ती 3री-4थी पिढी असेल तुमची. म्हणजे माझं पंजोबा परत वडील आपला आजोबा वडील आता त्यांच्या पाठीमागे. तर ह्या गायींबद्दल जरा माहिती सांगा. ही जरा कालवड ह्या 2-3 कालवड आहेत ना चांगले आहेत. ह्या कालवडीची कालवड आहे. ह्या गायची पाडी आहे ती आपण चर्चा सावकारीला बैल बैलाचे खोंडूत आपल्या घरी जमलं होतं बैल. ते बैलाची पाडी आहे. नंतर महादेव गाला त्यांना दिला बैल आपण साहित्य झालं. आणि ती पलीकडची ती ही जी पाडी ती संतोष कदम पिंपरी त्यांच्यापाशी कोसा बैल होता त्या बैलाची ती पाडी. आणि हिच्याबद्दल जरा माहिती सांगा. ही कुठली गाय आहे तिकडं बांधली त्या गायची ती आपल्या घरचा गोळ होता घरच्या गायचा. म्हणजे नंतर त्या गायला जास्त दुसरं एक खराब होता ते मळंगाव विकास पाटील म्हणून त्यांना दिला आपण त्या बैलाची कालवड. चांगली तोंडाला वगैरे एकदम चांगली निघालं. मित्रांनो यांच्या दावणीला एक जातीवंत खोंड पण आहे, त्याच्याबद्दल पण माहिती आपण घेऊया त्यांच्याकडून. मित्रांनो ह्यांच्याकडं अजून पण गाय आहेत बाहेरच्या साईडला बांधलेले आहेत.
ही किती वेताची गाय आहे काय? ते आता एक 5-6 झाले असते. जुन्या खाण्यात जुन्यातली जाईल. जरा चांगलं. आता हिच्या खाली काय? आता खोंड जाईल. नाही मग कोणा सांगितलं त्या पाडे ही का? ही कुठल्या बैलाची आहे का? प्रदर्शन निघते आता सर्वांमध्ये त्या गायची पाडे. ही का? ही कुठल्या बैलाची आहे काय माहिती आहे का प्रदर्शन? ही गाय जालमीर चावून त्यांची वाढलेली पाहिजे गाय. अच्छा. आणि हीच संतोष कुटुंबींचा बैल होता कोसा पाडे. ह्याच्यातले का विक्रीसाठी वगैरे कुठल्या कुठल्या आहेत तर सांगा माहिती. जर कोणाला पाहिजे असतील तर ती म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ही द्यायची आहे का ही वाली? ही नाही ती. ही आणि ते आज 2 आहेत. बाकी पाडे बरं ती पलीकडची ही का? ही कुठल्या बैलाची? ही मेजर पे सुंदर म्हणतात नॉर्मल गलंडे सुंदर त्या बैल पाडे बैल बोलवलं आपण. इकडं का? हा बैल बोलून तिला आपण जास्त वस्त्र आपण दिलं मेजर यांना. नंतर 2 गायन दाखवल्या गाय उलटली आणि गाय जेवढी लागू राहिली तेवढी हिला चालू. गाय पायाला वगैरे एकदम कडक आहे. हे आहे का? ही कालवड आहे का खोंड आहे बसलेली? ही कालवड आहे. ही ती तुमच्या दिलेल्या बैलाचीच आहे? हा दिली म्हणून माझी दिली पाहिजे. ही कालवड चांगली आहे एकदम हा ही चांगली. जातीवंत आहे. तुम्ही जसे तुमच्या त्या मोठ्या गाय आहेत जुन्या गाय हा माफी पूर्ण तिथंच पडले ही एकदम वळवायच्या मापाचं खोंड आहे. असं वाटते त्याचं राहणीमान सगळं तसं वाटते. खोंडा हा कान वगैरे गळा चांगला आहे बैलाचा. खोंडाला आईला म्हणजे ह्याच्या आजच्या आईला दूध कमी आहे का जरा? आईल दूध कमी बरं त्यामुळं हो आरामात. दूध कमी असल्यामुळे बैल आपण दूध पाचतो शिळी दुसरं. नाही खोंड एकदम माझ्या मित्रांनो घरच्या गायचा आणि घरच्याच बैलाचा खोंड आहे. घरच्या बैल. हे तुमच्याकडं जो खोंड आहे त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. थांबे. इकडं हो तुम्ही. ह्या खोंडाबद्दल जरा माहिती सांगा कसा म्हणजे. हे आपण विष्णू नसेल ठोंबरेवाडी यांच्याकडून घेतलेलं 6 महिना आधी. सुंदर बैल पहिलं साहेब म्हणजे सुंदर मेजर नंदेश्वरचं मेजर त्यांचं. हा ओळख करण्यासाठी घेतला तर हा काय विकायसाठी वगैरे काय आहे का? विक्रीसाठी वगैरे आहे का काय? दुसरं असं काय नाही बैल चांगला जर चांगला निघत चालला म्हणून ठेवायला जरा म्हणजे ह्याचं वर्णन करून सांगा तुमच्या डोक्यानं कसा आहे हा बैल म्हणजे जातीला वगैरे कसा आहे? जातीला बैल चित्र कोसा म्हणजे कोसा बैल पूर्ण आमच्याकडे म्हणजे भागात चालतं कोसा माप आहे पूर्ण हाडाला मोठा बैल आहे. शिंगाची बाजू चांगली आहे. राहण्याची कान कवळ बैल चांगली. गळा ही कांबळ कमी आहे. ह्याची तयारी कशी चालू आहे म्हणजे व्यायाम खुराक वगैरे कसं चालू आहे? 2 टाइम भरटा आणि दूध वगैरे काय नाही आता म्हणजे थंडी टाइम दूध चालू झालं आता पण केलं लग्न जर म्हणजे आता जरा बरं व्हायला लागलं. जरा देखणा कोंडा आहे एकदम आणि जातीवंत कोंडा आहे. तुम्हाला आटपडीत ह्या आटपडी तालुक्यात खूप कमी बैल आहे त्याचा अशी तुम्हाला जातीची भेटतेली. कोंडाचं शरीर बघा कसं आहे. मागे चौक वगैरे शेपूट एकदम कसं आहे. कोंडा एकदम जातीवंत आहे ह्याचं तुम्ही बघू शकता. तर दादा तुम्ही माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.